हॅलो एव्हरीवन, वेलकम टू MPSC एक्झाम मंत्रा. इंग्लिश आता आपण प्रॅक्टिस सेशनमध्ये जे टॉपिक बघितले त्या पुढचे जे आता टॉपिक असणार आहेत, मूड, वर्ब, त्यानंतर आपल्याला कंडिशनल सेंटेन्सेस, क्लॉज, असे सगळे आता महत्त्वाचे टॉपिक बघायचे आहेत. सेंटेन्सेसचे टाईप्स काय असतात हे आपण अगदी फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यात आपल्याला माहिती आहे की असरेटिव्ह सेंटेन्स असतं, निगेटिव्ह सेंटेन्स असतं, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, ते सेंटेन्सेसचे टाईप्स झाले. पण आता आपल्याला आज सेंटेन्सचा मूड काय आहे, म्हणजे मूड ऑफ द सेंटेन्स हा टॉपिक बघायचा आहे. हा टॉपिक युजली व्हर्बसोबत आपण रिलेट करत असतो. व्हर्ब झाल्यानंतर सुद्धा हा टॉपिक अभ्यासला जातो, पण आपण काय करूयात, व्हर्बच्या आधी म्हणजे आता मूड झाल्यानंतर आपण व्हर्बचा अभ्यास करणार आहे. त्यावेळेस आपल्याला सब्जेक्ट टू मूड असा एक रेफरन्स सारखा येत राहतो. मग त्यासाठी आपण आज मूड ऑफ द सेंटेन्स हा टॉपिक बघूयात. यात कशा पद्धतीने मूड हा सेंटेन्सचा आपल्याला ओळखायचा आहे. आता मूड म्हणजे काय, माणसाचं एक मनाची एक स्थिती असते, कसा मूड आहे आपण असं विचारतो ना. तसंच ज्यावेळेस आपण व्हर्ब वाक्यात वापरलेले असतात त्यावेळेस ते कोणत्या स्थितीत वापरलेले आहेत, त्यातून कोणत्या भावना व्यक्त होतात, हे समजण्यासाठी आपल्याला मूड ऑफ द सेंटेन्स असं एक विचारलेलं असतं. आणि एक्झाममध्ये याच्यावरती डायरेक्ट प्रश्न विचारलेले आहेत. सेंटेन्स दिलेलं असतं आणि विच ऑफ द फॉलोइंग मूड इज करेक्ट असं विचारतात. म्हणजे लिटरली मूडचे जे काही डेफिनेशन आहे किंवा मग मूडचे जे काही कन्सेप्ट्स आहेत त्या आपल्याला क्लिअरली विचारलेल्या दिसतात. आणि प्रत्येक परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न आहेच आहे. काही पेपर्समध्ये 2-2 प्रश्नसुद्धा आलेले होते. इम्परेटिव्ह मूडचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. सब्जेक्टिव्ह मूडमध्ये पण काही नियम आपल्याला अभ्यासावे लागतात. त्या सगळ्याचा आज आपण डिटेलमध्ये अभ्यास करूयात. सुरुवात करूया लेक्चरला. पहिल्यांदा तर गोष्ट लक्षात घ्या की सेंटेन्स आणि मूड या दोन गोष्टी वेगळ्या कशा आहेत. सेंटेन्स जे असतं हा त्या सेंटेन्सचा टाईप काय आहे यासाठी आपल्याला सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स हे 3 वेगळे प्रकार येतात. ठीक आहे, म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज सिंपल सेंटेन्स, विच ऑफ द फॉलोइंग इज कंपाऊंड सेंटेन्स, या पद्धतीने ते सेंटेन्सचे टाईप्स विचारलेले असतात. तो प्रकार वेगळा असतो, तो आपण डिटेलमध्ये अभ्यासणारच आहे. आणि प्लस आपण त्याचं ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा अभ्यासणार आहे. म्हणजे सिंपल सेंटेन्स आपण कन्वर्ट करून कंपाऊंडमध्ये कसं करू शकतो, किंवा 2 कंपाऊंड सेंटेन्सेस दिले असतील ते आपल्याला कॉम्प्लेक्स कसे करता येतील, असं आपल्याला इंटरचेंजेबली ते वापरता येतात. ते ट्रान्सफॉर्मेशनचा पार्ट वेगळा. ठीक आहे, सेंटेन्सेसमध्ये आपण असर्टिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स हे देखील बघितलं होतं. आणि इथे असर्टिव्ह सेंटेन्समध्ये आपण काय म्हटलेलं, वाक्य होकारार्थी असतं, पॉझिटिव्ह असतं. निगेटिव्ह सेंटेन्स जे आहेत ते आपल्याला वाक्यातले नकारार्थी भाव दाखवतात. त्यानंतर आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हटलं होतं. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस वाक्यामध्ये प्रश्न विचारतात. आणि त्याचबरोबर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस सुद्धा आपण बघितले होते. हे जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहेत यामध्ये देखील भावना व्यक्त केलेल्या असतात. पण लक्षात घ्या, हे एक सेंटेन्स असतं. इंटरजेक्शन आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये काय डिफरन्स आहे. इंटरजेक्शन हा एक शब्द असतो भावना व्यक्त करणारा, सडन एक्सप्रेशन ऑफ इमोशन, त्याला आपण इंटरजेक्शन म्हणतो, तो शब्द असतो. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेसमध्ये आपण संपूर्ण वाक्य हे उद्गारार्थी वापरलेलं असतं. आणि हे जे प्रकार आहेत असरेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह, हे आपल्यासाठी या ठिकाणी इंडिकेटिव्ह सेंटेन्सेस असतात. मग आता इंडिकेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, त्यात आपल्याला काहीतरी विधान आहे असं समजतं आणि त्याला आपण इंडिकेटिव्ह मूड असं देखील म्हणतो. त्यामुळे हे जे आहेत इंडिकेटिव्ह मूड हा सुद्धा एक प्रकार आहे आपल्याला मूडचा. त्यामध्ये आपण काय करणार आहे, जे आपले वेगवेगळे जे मूड्स असतात सेंटेन्सेसचे ते सुद्धा इंडिकेटिव्ह मूडमध्येच असतात. मग वाक्यात कशा पद्धतीने भावना व्यक्त होतात. मात्र कन्फ्युजन कुठे होऊ शकतं तुमचं, मूड विचारलाय का टाईप ऑफ द सेंटेन्स विचारलाय, हे एकत्रितपणे अभ्यासलं तरीही चालणार आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं, ऑप्शनमध्ये जर इम्परेटिव्ह सेंटेन्सचे सुद्धा खूप डिटेलमध्ये ऑप्शन दिलेले असतील, त्याचे सबटाईप्स पण दिलेले असतील, तर तो पार्ट आपल्यासाठी मूडचा असतो, म्हणजे तो क्वेश्चन मूडमध्ये येतो असं लक्षात ठेवा. हे मी का सांगतेय, तुम्हाला ज्या वेळेस सेल्फ ॲनालिसिस करायचं असेल PYQचं, PYQ ॲनालिसिस करत असताना कुठला प्रश्न आहे हा, कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आहे, हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. कारण तिथे त्या त्या पद्धतीचे रूल्स आपल्याला अप्लाय करावे लागत असतात. म्हणून सेंटेन्सचा टाईप हा वेगळा पार्ट झाला आणि मूड हा वेगळा पार्ट आहे. आता
वाक्यात कशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त होतात हा इथे या ठिकाणी सांगितलेला एक विषय असतो. भावना व्यक्त करण्यासाठी आपण जनरली काय करतो, आता इन जनरल आपण सेंटेन्सेस कशासाठी वापरतो, आपल्या मनातले थॉट्स दुसऱ्यापर्यंत एक्सप्रेस करण्यासाठी. मग इथे आपण कधी कधी विधानांमध्ये फॅक्ट्स सुद्धा सांगत असतो. कधी कधी एक काहीतरी जगातली माहिती असेल किंवा इन जनरल काहीतरी माहितीची आपण आदानप्रदान करतो, त्यासाठी आपण सेंटेन्सेस बनवलेले असतात. मग ज्या सेंटेन्सेसमध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीचा एक वेगळा मतितार्थ नाही आहे, साधं सिंपल सेंटेन्स आहे, त्यावेळेस ते इंडिकेटिव्ह मूडमध्ये असतं. इंडिकेटिव्ह मूडला आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य म्हणतो. ठीक आहे, विधानार्थी वाक्य. त्यानंतर आहे इम्परेटिव्ह मूड. आता हे मूडचे टाइप्स आहेत बरं का, इंडिकेटिव्ह मूड, इम्परेटिव्ह मूड आणि सबजंक्टिव्ह मूड. इम्परेटिव्ह मूड हे आज्ञार्थी असतं, आपल्याला माहिती आहे, आज्ञा व्यक्त करण्यासाठी आपण हे वापरलेले असतात. आता आपण आज्ञा जी आहे ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो, त्याचे सुद्धा डिटेलमध्ये आपल्याला टाइप्स बघायचे आहेत. बेसिकली मूड किती आहेत विचारलं तर 3 मूड्स असतात. कोणते कोणते? इंडिकेटिव्ह मूड, इम्परेटिव्ह मूड आणि सबजंक्टिव्ह मूड. असरेटिव्ह सेंटेन्स हे इंडिकेटिव्हमध्ये येतं. ठीक आहे, त्याचबरोबर निगेटिव्ह सेंटेन्सेस ज्याच्यात जनरल स्टेटमेंट आहे, नुसती फॅक्ट मेन्शन केलेली आहे, काहीतरी माहिती दिलेली आहे, तर ते इंडिकेटिव्ह झालं. ठीक आहे, त्यानंतर इम्परेटिव्ह मूडमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातली आज्ञाचे प्रकार असतात, त्यासाठी आपण एक ट्रिक सुद्धा बघूयात. आणि नंतर आहे सबजंक्टिव्ह मूड. सबजंक्टिव्ह मूडमध्ये अशा काही भावना किंवा इच्छा व्यक्त केलेल्या असतात ज्या प्रत्यक्षात येत नाहीत, त्यामुळे आपण त्याला सबजंक्टिव्ह असं म्हणतो. ठीक आहे, हे झाले आपले मूडचे टाइप्स. मेन 3च टाइप्स आहेत मूडमध्ये. त्यातला पहिला जो आहे इंडिकेटिव्ह मूड, तो आपण डिटेलमध्ये बघूयात. इथे विधानार्थी वाक्य, जी सगळी विधानार्थी वाक्य आहेत ती इंडिकेटिव्ह मूडमध्ये येतात. मग यामध्ये आपण जे युनिव्हर्सल ट्रूथ सांगतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल द सन रिव्हॉल्व्स राउंड द अर्थ रिव्हॉल्व्स राउंड द सन, तर इथे जे आपण एक स्टेटमेंट केलेलं आहे, यात आपल्याला पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे आपल्याला एक माहिती मिळते. मग हे झालं इंडिकेटिव्ह मूडमध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर आपण जर असं म्हटलं ही डिडंट गो टू स्कूल, म्हणजे तो आज शाळेत गेला नाही, इथे पण तुम्हाला काय समजलं, एक फॅक्ट समजली. ठीक आहे, नेक्स्ट आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इथेही तुम्हाला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे काय, सतत प्रयत्न करत राहा म्हणजे तुमचं परफेक्शन तुम्ही अचीव करू शकता. मग इथे पण असं केल्यावर हे होतं, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट जर केली तर त्याचा परिणाम काय होईल हे सुद्धा तुम्हाला सांगत असताना इथे माहिती वजा सांगितलेलं आहे. कशाने तुमची परफेक्शन मिळणार आहे? प्रॅक्टिस केल्याने. तुम्हाला एक काहीतरी माहिती दिलेली आहे. प्लीज लिसन, प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस हे या ठिकाणी नाऊन वापरलेलं आहे. जर व्हर्बनी वाक्याची सुरुवात झाली तर ते इम्परेटिव्ह मूडमध्ये जातं. इथे आपल्याला प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणत असताना हे नाऊन म्हणून वापरलेलं आहे. आपण मेक हे या ठिकाणी व्हर्बचं कार्य करतं. मग आता अशा पद्धतीचे सेंटेन्सेस, फॉर एक्झाम्पल द सन रायझेस इन द ईस्ट, आय विल गो टू मार्केट टुमॉरो, इथे पण काहीतरी मी तुम्हाला फॅक्ट सांगते की मी उद्या जाणार आहे वगैरे, या सगळ्या गोष्टींना आपण इंडिकेटिव्ह मूडमध्ये कन्सिडर करतो. आणखीन एक एक्झाम्पल बघा, कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका. इथे शोध लावलेला आहे त्याने अमेरिकेचा. मग इथे या ठिकाणी आपण माहितीच मिळालेली आहे, फॅक्ट आपल्याला कळलेली आहे, त्यामुळे ते असणार आहे इंडिकेटिव्ह मूड. प्लीज लक्षात घ्या, ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला फॅक्ट्स समजतात ते असतात इंडिकेटिव्ह सेंटेन्सेस. इंडिकेटिव्ह मूडमध्ये तुम्हाला जर सेंटेन्सचा मूड विचारला असेल तर तुम्हाला असरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह या पद्धतीचे प्रश्न येणार नाहीत. ऑप्शनमध्ये तुम्हाला इंटरोगेटिव्ह किंवा हे विचारणार नाहीत. इंडिकेटिव्ह मूड विचारलाय तर मूड ऑफ द सेंटेन्समध्ये ऑप्शन सुद्धा इंटरोगेटिव्ह मूड असेल, इंडिकेटिव्ह मूडच असेल. ठीक आहे, प्लीज लक्ष द्यायचं, ते जे ऑप्शन असतील जिथे सेंटेन्स वजा आपल्याला माहिती मिळते ते ऑप्शन्स प्लीज सिलेक्ट करू नका. ठीक आहे, आता इंडिकेटिव्ह जे मूड आहेत हे आपण प्रश्नार्थी स्वरूपात सुद्धा वापरू शकतो. आता हे प्रश्नार्थी वाक्यच आहे ॲक्च्युली, पण त्याचा आपल्याला भावना कशी आहे त्याच्यामधली, त्यात आपण कुठल्या मनाच्या स्थितीत, कुठल्या इमोशननी आपण ते विचारलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, सगळ्या प्रकारची इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे यस नो टाईप क्वेश्चन, ज्याला आपण वर्बल क्वेश्चन म्हणतो, प्लस WH टाईप क्वेश्चन जे आहेत, म्हणजे हे दोन्ही जे असणार आहेत ते आपल्याला इंटरोगेटिव्ह मूडमध्ये दिसणार आहेत. ओके, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सच आहे ते, पण त्याचा मूड कसा आहे, इंटरोगेटिव्ह मूड आहे. हा शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे, एक्झाम्पल बघूयात. हाऊ आर यू. नेक्स्ट, हाऊ डिड यू फाइंड दिस प्लेस.
वेअर आर यू गोईंग. इथे सुद्धा WH टाईप वर्ड वापरून जर आपण वाक्यरचना केलेली असेल तर ते योग्य आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे आपण सेंटेन्सेसमध्ये पण बघितलं होतं की जर आपण एखाद्या क्लॉजमध्ये प्रश्न विचारणार असेल तर तिथे जी वाक्यरचना आहे ती पूर्णतः फिरवून येते. आता इथे तुम्ही बघितलं तर WH वर्ड आपण वाक्याच्या सुरुवातीला वापरलेले आहेत. ठीक आहे, मग हे झाले WH टाईपचे क्वेश्चन. आणि त्यानंतर बघा स्ट्रक्चर कसं आहे आपलं, हे आपण टेन्सच्या लेक्चरमध्ये केलेलं आहे. WH टाईप वर्ड नंतर आपण या ठिकाणी जे हेल्पिंग वर्ब असेल टेन्सनुसार योग्य हेल्पिंग वर्ब वापरतो, मग सब्जेक्ट वापरतो आपण, त्यानंतर व्हर्बचा योग्य फॉर्म वापरतो, इथल्या हेल्पिंग वर्बनुसार व्हर्बचा फॉर्म ठरत असतो, त्यानंतर वाक्यात जे काही रेस्ट ऑफ द पार्ट आहे तो आपण वापरतो, त्यानंतर क्वेश्चन मार्क देतो. हा आपला जो WH टाईपचा फॉर्मॅट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि हे झालं इंडिकेटिव्ह मूडमधलं इंटरोगेटिव्ह मूड. पण जर आपण क्लॉजमध्ये वाक्यरचना केलेली असेल तर हे जे हेल्पिंग वर्ब आहे हे या ठिकाणी त्या सिक्वेन्सनुसार जे आपलं रेग्युलर S+V+O सिक्वेन्स असतो, स्ट्रक्चर असतं, त्याचनुसार हे इथे पुढे कंटिन्यू होणार आहे. ठीक आहे, क्लॉजमध्ये वाक्यरचना वेगळ्या असतात आणि ज्यावेळेस आपण प्रश्न विचारत असतो तिथे मात्र वाक्याचे जे स्ट्रक्चर आहेत हे पूर्णतः वेगळे असतात. यामध्ये येस नो टाईप क्वेश्चनचा सुद्धा समावेश होतो. फॉर एक्झाम्पल आपण बघूयात, डू यू लाईक टू गो आउट, म्हणजे तुला बाहेर आउटिंगला वगैरे जायला आवडेल का असं इथे विचारतोय आपण. डू यू लाईक असं विचारलं आहे म्हणजे तुला आवडतं की नाही, हो का नाही एवढं सांग असं असतं. ज्यावेळेस आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस बनवत असतो त्यावेळेस आपण जे व्हर्बल क्वेश्चन्स व्हर्बनी सुरू होणारे क्वेश्चन बनवतो, हे वर्बनी सुरू होणारे जे क्वेश्चन्स आहेत हे आपल्याला एकतर हो मध्ये उत्तर द्या किंवा नाही मध्ये उत्तर द्या असं सांगतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता आय डोंट लाईक आईस्क्रीम, डू यू लाईक इट, म्हणजे मला आवडत नाही, तुला आवडतं का, मग हो का नाही जे असेल ते उत्तर द्यावं लागणार. ठीक आहे, या पद्धतीने आपण इंटरोगेटिव्ह मूडमध्ये व्हर्बल क्वेश्चन वापरतो. यासाठी एक गंमत असते, जर आपण व्हर्बल क्वेश्चन जो आहे हा माहिती आहे, उत्तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, तर आपण कधी कधी चिडवून विचारतो ना की आता एखाद्या व्यक्तीला समजा कोल्ड कॉफी खूप आवडते बरं का, तर आपण त्याला म्हटलं की प्यायची आहे का, पण आपण प्यायची आहे का म्हणायचं नाही, आपल्याला काय म्हणायचं आहे, नको आहे का तुला, म्हणजे तू पिणार नाही आहे का, हे नाही आहे का, हो ना, आपण जे विचारतो ना ते आपण इंग्लिशमध्ये ॲक्च्युली क्वेश्चन टॅगमध्ये कन्सिडर करतो. आणि जर क्वेश्चन टॅग न वापरता तुम्ही जर क्वेश्चन केला तर तो व्हर्बल क्वेश्चन असतो. ठीक आहे, म्हणजे हो ना असंच या पद्धतीने. मग आता तुला नको आहे ना असं नाही विचारायचं, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे उत्तर काय आहे की कोल्ड कॉफी त्या व्यक्तीला खूप आवडते. मग विचारताना कसं विचारायचं, डोंट यू वॉन्ट इट, म्हणजे अरे तुला तर पाहिजेच असते ना, मग नको आहे का, अशा अर्थाने ते उत्तर अपेक्षित उत्तर असेल, माहिती असेल उत्तर ऑलरेडी, तर पॉझिटिव्ह उत्तरासाठी निगेटिव्ह प्रश्न विचारायचा, हेल्पिंग वर्ब निगेटिव्ह वापरायचं. आणि निगेटिव्ह प्रश्न विचारायचा असेल म्हणजे आन्सर नो मध्ये पाहिजे असेल तर पॉझिटिव्ह क्वेश्चन विचारायचा, जर उत्तर ऑलरेडी माहिती असेल तर. आणि जर नसेल माहिती तर मग जे काही आपले रेग्युलर आहेत, डू यू लाईक, डू यू वॉन्ट, डिड यू गो देअर, डू यू फाइंड इट, या पद्धतीने. ठीक आहे, हे झाले व्हर्बल क्वेश्चन. हे सुद्धा इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, इंटरोगेटिव्ह मूड हा इंडिकेटिव्ह मूडमध्ये येत असतो. त्यानंतर बघा काही गृहीत धरलेली वाक्य असतात, म्हणजे काही गोष्टी आपण ॲज इट इज कन्सिडर केलेल्या असतात, म्हणजे हे आहे असं आहे असं, म्हणजे यात आपण फार डोकं लावत नाही, जे सांगितलंय ते मान्य केलं, वी ॲक्सेप्ट इट, या पद्धतीची सेंटेन्सेस ही सुद्धा इंडिकेटिव्ह मूडमध्ये असतात. ठीक आहे, आता त्यानंतर इथे बघा, इफ इट रेन्स द ट्रेन विल बी लेट, म्हणजे इथे आपण कन्सिडर करतोय, ॲक्सेप्ट करतोय की जर ट्रेनला उशीर झाला, जर पाऊस आला तर ट्रेनला उशीर होईल, सो रेन ट्रेन हे आपल्याला सिमिलर दिसतं. मग आपण काय म्हणतोय की जर ट्रेनला उशीर झाला तरच, म्हणजे ट्रेनला उशीर कधी होईल, जर रेन जास्त असेल तर. सो इथे आपण काय करतोय की जे आपल्याला एक ॲक्सेप्टन्स आहे, जर असं झालं तर हे असं होणार आहे, ठीक आहे मान्य. आणि ही जी कंडिशनल सेंटेन्सेस असतात ना आपली, इफची वाक्य जी आहेत ती आपली इथे गृहीत धरलेली कंडिशन, म्हणजे त्याचा परिणाम हा असाच होणार आहे, याचा परिणाम हाच आहे, झालं अशी एक गोष्ट झाली की त्याच्यावरती दुसरी गोष्ट अवलंबून आहे, या पद्धतीची सेंटेन्सेस जी आहेत ती सुद्धा इंडिकेटिव्ह मूडमध्ये येतात. दिसताना हे सेंटेन्स कंडिशनल सेंटेन्सचं आहे,
आपण कंडिशनल सेंटेन्सेस बघणार आहे डिटेलमध्ये, तेव्हा याचे रूल बघूयात. पण आत्ता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे हे जे सेकंड सेंटेन्स आहे यात आपण परिणाम पहिल्या गोष्टीचा होणार आहे आणि आपण हे गृहीत धरून चालतोय की असं असं होणार आहे. ती जी सेंटेन्सेस असतात ती सुद्धा इंडिकेटिव्ह मूडमध्ये आहेत. प्लीज एकदा आपण थोडक्यात रिवाईज करूयात. इंडिकेटिव्ह मूडमध्ये काय काय गोष्टी असतात? पहिली गोष्ट फॅक्ट समजतात, दुसरी गोष्ट आपल्याला जनरल ट्रूथ समजतात, त्यानंतर तिसरी गोष्ट काय आहे? प्रश्न असतात. प्रश्न विचारताना आपला मूड हा प्रश्नार्थक जरी असला तरी त्यातून तुम्हाला जे उत्तर मिळणार आहे हे नॉर्मल विधानच असेल, त्यामुळे ते सुद्धा इंडिकेटिव्ह मूडमध्ये आहे. आणि त्यानंतर कन्सिडर करणारी जी सपोजिशन म्हणतात याला, ॲक्च्युली सपोजिशनची ही सेंटेन्सेस असतात. म्हणजे काय? असं असं आपण गृहीत धरणार आहे. ठीक आहे, याला तुम्ही सपोजिशन हा सुद्धा एक शब्द लिहू शकता. सो असा ऑप्शन आपल्यासाठी येऊ शकतो. म्हणजे जर असं झालं तर हे होईल. जर इथे इफ ही इज गिल्टी द टीचर विल पनिश हिम, म्हणजे जर तो असेल दोषी तर टीचर त्याला करतील पनिश. या पद्धतीने इथे तुम्ही बघितलं तर ह्या सुद्धा ॲक्च्युली फॅक्ट्सच आहेत, पण आपण त्याचा परिणाम सुद्धा दाखवतोय. ओके, सो हे झालं सपोजिशन. आपण ह्याला गृहीत धरलेली विधाने असं म्हणतो. हे झाले इंडिकेटिव्ह मूडचे प्रकार. ठीक आहे, आता आपण इम्पेरेटिव्ह मूड बघूयात. इम्पेरेटिव्ह मूड म्हणजे आज्ञार्थी वाक्य. याची ट्रिक काय आहे तर व्हर्बने वाक्याची सुरुवात होते. ठीक आहे, व्हर्बने वाक्याची सुरुवात होते मान्य. पण एक्सप्लेनेशन करत असताना फक्त व्हर्बनी सुरुवात आहे म्हणून ते इम्पेरेटिव्ह मूड आहे असं नाही. आपण एक शॉर्ट्स आपली टाकलेली आहे, आपण जे डेली ग्रामरचे रूल्स बघतोय त्याच्यामध्ये यूट्यूबला तुम्ही बघू शकता. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेसमध्येच कमांड येते, रिक्वेस्ट येते, एक्झॉर्टेशन येतं. त्याचबरोबर तिथे आपण काही अनप्लेझंट गोष्टी सांगायच्या असेल तर दरडावून आपण जे विचारतो तो एक प्रकार आहे, तो एंट्रिटी येते. मग ह्या सगळ्या ज्या प्रकार आहेत, सजेशन असतं, रिक्वेस्ट असते, हे सगळंच इम्पेरेटिव्ह आहे. या सगळ्याच वाक्यांची सुरुवात व्हर्बनी होत असते. मग तुम्ही जर फक्त व्हर्बनी सुरू होणारं वाक्य इम्पेरेटिव्ह असतं असं लक्षात ठेवलं तर ऑप्शनमध्ये मात्र तुम्हाला आणखीन खोलात जाऊन विचारलंय. मग तुम्हाला ही गोष्ट एकदम क्लिअर असायला पाहिजे की मला वाक्यातला मूड कुठला आहे हे अगदी व्यवस्थित समजायलाच हवं. इथे तुम्ही बघितलं तर आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कमांड असते, एक्झॉर्टेशन असतं, एंट्रिटी असते, रिक्वेस्ट आणि सजेशन हे देखील असतं. आता इथे बघा, उपदेश आणि सजेशन यात फरक काय आहे? उपदेश हा सल्ला असतो, ॲडव्हाइस या अर्थाने. म्हणजे एखाद्यासाठी आपल्याला काहीतरी तुझं चांगलं कर या अर्थाने आपण त्याला काहीतरी सल्ला देतो. ठीक आहे, म्हणजे असं करत जाऊ नको, तसं करत जाऊ नको, तू असा अभ्यास कर, तसा अभ्यास कर, बरोबर. मग आपण इथे त्याला कुठेही चॉईस ठेवलेला नाहीये. उपदेश काय असतो? मी तुला सल्ला देणार आहे, पण त्याच्यात तू असं कर हे मला अपेक्षित आहे. यात मी तुला ऑप्शन देत नाहीये की तू बघ करू वाटलं तर कर, असं नाही म्हणत आपण. ठीक आहे, आणि उपदेश झाल्यानंतर जर सजेशन असेल तर इथे सजेशनमध्ये आपण सूचना केलेली असते. हा देखील एक सल्लाच असतो, पण इथे आपण सुचवलेले असतात. एखादी गोष्ट आपण सुचवलेली असते. म्हणजे आता जसं काय, यू शुड टाय युअर शूलेस, म्हणजे तू बांधली पाहिजेस. मग तो बांधणार आहे की नाही ते त्याचं बघून घेईल, पण आपण त्याला काय म्हणतोय की तू हे केलं पाहिजे, यू शुड वर्क ऑन दिस. म्हणजे तुम्ही त्याला आदेश देत नाहीये, या ठिकाणी तू हे करच म्हणून आपण तिथे सांगत नाहीये. आपण सजेशनमध्ये चॉईस असतो की तुला पटलं तर कर बाबा, या पद्धतीने आपण हे सजेशन सुद्धा असतात, तेही इम्पेरेटिव्ह मूडमध्ये आहे. आता मी जे एक्झाम्पल बघितलं, टाय युअर शू लेसेस, यात बघा व्हर्बनी वाक्याची सुरुवात झालेली आहे. पण आपण काय म्हणतोय इथे, उपदेश आहे का सल्ला आहे हे आपल्याला वाक्यातल्या रेफरन्सवरून समजत असतं. इथे टाय युअर शू लेसेस म्हटलं तर हा ॲक्च्युली ही सजेशन पण असू शकतं. ठीक आहे, आणि एक्झॉर्टेशन जर असेल तर ते कसं असेल? ऑलवेज टाय युअर शू लेसेस, नेव्हर कीप युअर शू लेसेस ऑफ किंवा अनटाईड, या पद्धतीने. म्हणजे हे जे सल्ले असतात ना, हे काहीतरी ॲडव्हर्ब वापरून बनवलेले असतात. ही ट्रिक आपण बनवू शकतो. ओके, त्यानंतर आता एंट्रिटी आणि कमांड हे आपण बघूयात. एंट्रिटीमध्ये काय असतं हे आपण सुरुवातीला समजून घेऊयात की एक अल्मायटी, सुपर पॉवर, किंवा मग अल्मायटी किंवा मग आपण त्याला सुपर पॉवर म्हणूया.
या अशा पॉवरफुल व्यक्तीकडे आपण याचना केलेली असते. आता इन जनरल इथे आस्तिक नास्तिक हा प्रश्न नाही आहे. आपण एखादी कुठली तरी एक शक्ती आहे असं जर मानलं आणि आपण म्हणतो ना देवा सगळं नीट कर. आता इथे आपण ॲक्च्युली त्याला उपदेश करतोय का? देवाला आपण म्हणतोय का माझं सगळं नीट कर? असं नाही. आपण त्याच्याकडे एक विनवणी केलेली असते. बरं ती नुसती रिक्वेस्ट नाही आहे. रिक्वेस्ट ही फक्त म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मला काहीतरी हवं आहे, सो मी समोर माझे जर कोणी बसले असेल त्यांना म्हणणार की प्लीज ते जरा मला पास ऑन कर किंवा मला दे किंवा प्लीज मला हे सांग, प्लीज मला फोन कर. या पद्धतीने आपण जे काही एक विनंती करतो आणि ॲक्शन करायला समोरच्याला भाग पाडतो आणि हे आपल्या लेवलची लोकं असतात त्यांच्यासाठी आपण रिक्वेस्ट हे इम्पेरेटिव्ह मूड वापरतो. पण जर एंट्रिटी असेल तर आपण दया याचना कशी असते, करुण विनवणी जशी असते ना, आपण त्याला दया याचना नक्की म्हणूया. हे एकदम परफेक्ट एक्झाम्पल आहे. त्यानंतर विनवणी. आता विनवणी आणि विनंती यात काय फरक आहे? विनवणी आणि विनंती यामध्ये काय फरक आहे बघा. विनंती ही आपल्याला इन्स्टंट एखादी गोष्ट पाहिजे असेल तर आपण विनंती करतो, म्हणजे त्याचा परिणाम लगेच असतो. आणि विनवणी जी असते ही म्हणजे मला अपेक्षा नसते काही. म्हणजे आता खरं सांगायचं तर आपण देवाकडे काहीतरी प्रार्थना करतो, काहीतरी आपण त्यांना मागतो, बरोबर. पण ते आपल्याला म्हणजे तू कर बाबा, सगळं तुझ्यावरती आहे असं. मला हे पाहिजेच आहे म्हणून आपण तिथे हट्ट नाही करत. सो अपेक्षा ही थोडीशी कमी असते विनवणीमध्ये. आणि इथे खूप मोठ्या सुपेरियर ऑथॉरिटीला, अल्मायटी, सुपर पॉवर, एकदम जे ओमनीपोटंट ज्याला म्हणतो ना आपण, जो खूप जास्त सर्व शक्तिमान आहे, त्या व्यक्तीला आपण इथे याचना केलेली असते. हा रिक्वेस्टचा थोडासा हायर पार्ट झाला. म्हणजे रिक्वेस्टच्या वरची अजून एक रिक्वेस्ट, त्याला एंट्रिटी आपण म्हणू शकतो. ठीक आहे. रिक्वेस्ट आणि एंट्रिटी आता आपण सोबतच बघितलं. आग्रहाची विनंती असते. मी म्हटलं ना तुम्हाला की आग्रह असतो, त्या गोष्टीचा परिणाम मला हवा आहे, या पद्धतीने रिक्वेस्ट म्हणजे आग्रहाची विनंती असते. आता आपण म्हणतो ना माझी तुला कळकळीची विनंती आहे, नम्र विनंती आहे, आग्रहाची विनंती आहे. सो या पद्धतीने आपण हे रिक्वेस्ट नाही म्हणत आहे मराठीमध्ये. इथे जे आग्रहाची विनंती लिहिलं याच्यामध्ये आपल्याला समोरून काहीतरी ॲक्शन इन रिटर्न हवी असते किंवा आपण बोलल्यानंतर त्याच्यावर समोरच्याने कृती करून आपली मदत करावी, यासाठी आपण इथे रिक्वेस्ट केलेली असते. ठीक आहे. आता कमांड. आता एक्झॉर्टेशन आणि कमांडमध्ये काय फरक आहे बघा. कमांड ह्या कुठल्या तरी हायर ऑथॉरिटीनी लोअर ऑथॉरिटीला दिलेल्या असतात. हायरार्की असते. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत ते आपल्याला काहीतरी ठणकावून सांगतात, तेव्हा ती कमांड होते. ठीक आहे. मला नाही वाटत की एकाच प्रश्नामध्ये असे म्हणजे इतके कन्फ्युजिंग ऑप्शन्स येतील. वाक्य सिम्पलच असेल तुमच्यासाठी, पण तरीसुद्धा जर आलं एखादा ट्रिकी क्वेश्चन तर आपल्याला माहिती असावेत. त्यामुळे हे जे मेन प्रकार आहेत इम्परेटिव्ह मूडमधले, हे खूप डिटेलमध्ये लक्षात घ्या, समजून घ्या. प्रत्येकाचं एक एक तुमच्यासाठी आता इथे होमवर्क लिहिते मी. प्रत्येकाचं एक सेंटेन्स बनवा. ठीक आहे. या प्रत्येकाचं एक एक सेंटेन्स बनवा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने ह्या वाक्यरचना करायच्या असतात. ठीक आहे. आता आपण कमांड बघूयात. कमांडचं एक्झाम्पल बघा. रीड लाऊडली, वेट हिअर टिल आय रिटर्न. आता एखादी आई समजा मुलाला सोडून चालली असेल आणि ती म्हणते थांब, मी जाऊन येईपर्यंत तू इथेच थांब. सो इथे माझ्या त्या बोलण्यामध्ये थोडासा एक फर्मनेस आहे, ठाम आहे मी, असं झालंच पाहिजे, असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी ती झाली कमांड. ठीक आहे. आता रीड लाऊडली म्हटलेलं आहे तर एखादे शिक्षक किंवा कुणीही असेल, जरा मोठ्याने बोल. इथे पण बघा, आपण मोठ्याने बोल असं नीट सांगतो का? नाही. आपण मोठ्याने बोल असं ओरडूनच सांगितलं जातं. हक्कानी आणि फर्मली आपण तिथे सांगितलेलं असतं, ती झाली कमांड. आपण त्याला हुकूम म्हणू शकतो. यस, मराठीमध्ये. त्यानंतर उपदेश जे आहेत त्यात बघा आता, बी पंक्च्युअल, नेव्हर वेस्ट युअर टाईम, ऑलवेज हेल्प द पुअर. इथे सुद्धा काहीतरी असं केलं पाहिजे बाबा, आत्ता कर नाही. इन जनरल स्वभावात आपल्या बदल करायचा आहे किंवा अशा या पद्धतीने वागण्यातले आपले जे बदल आहेत ते उपदेशामध्ये येतात. ओके. नंतर आहे एंट्रिटी, विनवणी. इथे तुम्ही बघितलं तर हॅव मर्सी अपॉन अस. आपण कुणाला म्हणतो दया कर? एखाद्या जी आपल्यापेक्षा पॉवरफुल व्यक्ती आहे किंवा पॉवरफुल जे कोणी आहेत एंट्रिटी, अल्मायटी, त्यांना आपण म्हणतो की माझ्यावरती दया कर. नेक्स्ट आहे शॉवर युअर ब्लेसिंग्स. आता इथे पण आमच्यावर कृपादृष्टी असू दे.
मग हे कृपादृष्टी असू दे, दया असू दे, या पद्धतीचे जर सेंटेन्सेस शब्द जर वाक्यामध्ये आले, दया दाखव, कृपा कर, ठीक आहे, किंवा मग आशीर्वाद दे, या पद्धतीने जेव्हा आपण एखाद्या सेंटेन्समध्ये रेफरन्स येत असेल तर हे सगळे असणार आहेत एंटिटीचे. ओके, इथे बघा, प्लीज लक्ष द्या, दया, कृपा आणि आशीर्वाद हे तीनच आहेत. इथे मी हे मुद्दामून लिहितीये, इथे कन्फ्युजन नको म्हणून. इच्छा किंवा आपलं जे मनातल्या भावना आहेत, विश, हे नसणार. हे सबजंक्टिव्ह मोडमध्ये येतं. हे याच पद्धतीने तुमच्या नोट्समध्ये पण लिहा. दया, कृपा, आशीर्वाद या पद्धतीने आपण एखाद्याला काहीतरी मागत असेल, रिक्वेस्टचाच प्रकार आहे हा. वी रिक्वेस्ट सो दॅट वी वॉन्ट समथिंग. पण जर आपल्याला एखाद्या रिक्वेस्टमध्ये अशा पद्धतीचे शब्द दिलेले असतील, अशा पद्धतीचं मिनिंग असेल वाक्याचं, तर लक्षात ठेवायचं ते काय असणार आहे आपल्यासाठी, एंट्रिटी. जर त्याच्यात इच्छा व्यक्त होत असेल किंवा एखादी भावना, अपुरी इच्छा व्यक्त होत असेल, तर तो सबजंक्टिव्ह मूड येतो, तो तिथे इम्परेटिव्ह मूड राहत नाही. आणि इम्परेटिव्ह मूड नाही म्हणजे तो एंट्रिटी सुद्धा नाही. ठीक आहे, प्लीज हे समजून घ्या. कसं असतं, ज्यावेळेस आपण काही पुस्तकं आणतो बाजारातून, आपण वाचतो, त्यात फक्त तुम्हाला व्हर्बचा, वाक्याची सुरुवात व्हर्बनी झालेली आहे म्हणजे हा या ठिकाणी इम्परेटिव्ह मूड आहे, इतकंच सेंटेन्स दिलेलं आहे. मग त्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे की हे सगळे प्रकार कशा पद्धतीने काम करतात. ओके, नेक्स्ट आता आहे रिक्वेस्ट. रिक्वेस्टमध्ये कधी कधी प्लीज शब्द सुद्धा असतो, म्हणजे कधी कधी असतो असं नाही. आता आपण बहिणीला, भावाला, कोणाला तरी सांगतो, प्लीज मला जरा पाणी दे. मला जरा पाणी दे म्हटलं तर ते आणून देत नाहीत. प्लीज म्हण, मगच मी आणतो. असं छोटी छोटी भांडणं असतात आपल्या घरात. मग इथे आपण कधीतरी प्लीज वापरतो देखील, कधीतरी प्लीज नसतंही वापरलेलं. पण मी मगाशी सांगितलं तसं ही जी रिक्वेस्ट आहे, यात कुठेही दया, करुणा, याचना, आशीर्वाद, विनंती असं काही नाही आहे. इथे आपण एक समान लेवलच्या, आपल्या समान लेवलच्या, समान दर्जाच्या व्यक्तीला काहीतरी मागणी केलेली असते. ठीक आहे, ही झाली रिक्वेस्ट. गिव्ह मी सम वॉटर प्लीज, किंवा मग प्लीज शट द डोअर, या पद्धतीने. म्हणजे आपण काय म्हणतो, फक्त ही कृती लगेचच कर. आणि मी मगाशी सांगितलं तरी तसं इन्स्टंट फीडबॅक किंवा आपल्याला काहीतरी इन रिटर्न हेल्प अपेक्षित असते, त्यावेळेस रिक्वेस्ट असते. ओके, 2च मिनिट आपण थांबूया. ओके, आता आपण इम्पेरेटिव्ह मूडमध्ये काय बघितलं की वाक्याची सुरुवात ही व्हर्बनी झालेली असते. पण आता प्रत्येक वाक्यामध्ये आपण जो कोणी आपल्या समोर बसलाय त्यालाच उपदेश करतो, त्यालाच काहीतरी आज्ञा देतो ना. म्हणजे मी जर म्हटलं राईट डाऊन, मी इथे टीचर आहे, तुम्ही स्टुडंट्स आहात, मी तुमच्याशी बोलत आहे, तर मी राईट डाऊन म्हटल्यानंतर माझी ती कमांड आहे ती फक्त समोरच्या व्यक्तीलाच आहे. मग या सगळ्यामध्ये जो कर्ता असतो, इम्परेटिव्ह मूडमधला जो कर्ता असतो, हा नेहमी यू असतो. हा झाला सेकंड पर्सन. यात सिंग्युलर पण असतात आणि प्लुरल पण असतात. ठीक आहे, यू हा कर्ता सिंग्युलर आहे, प्लुरल आहे, त्याचे सगळे फॉर्म्स दोन्हीचे सेम आहेत. वाक्यावरून समजतं की आपण एकाशी बोलतोय का अनेकांशी बोलतोय, हे आपल्याला रेफरन्स कुठेतरी येत असतो वाक्यामध्ये. आणि पण जर आपल्याला आता कसं असतं, युजली आपण ज्या आज्ञा देतो ह्या समोरच्याच व्यक्तीला देतो. जो माझ्या समोर नाहीच आहे त्याला मी काय आज्ञा देणार आहे, बरोबर? जर मला समोरच्या व्यक्तीला आज्ञा देताना त्याला असं सांगायचं की थांब, तिला काहीतरी करू दे, त्याला काहीतरी करू दे, असं आलं लक्षात? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण शट द डोअर हे एक्झाम्पल घेऊयात. मी माझ्यासमोर 2-3 जण समजा बसली असतील आणि मी त्याला म्हटलं की शट द डोअर. त्यातलं जर कोणीतरी 2 जण उठले आणि मी त्यांना एकाला म्हटलं की थांब, आता ती उठलीच आहे तर तिला करू दे, लेट हर डू. मग इथे मी आता थर्ड पर्सनला, ॲक्च्युली मी आज्ञा सेकंड पर्सनलाच देतीये, म्हणजे त्यालाच मी थांबायला सांगतेय, पण तिला करू दे असं पण म्हणतीये, तिला मी इनडायरेक्टली इथे आज्ञा दिलेली आहे. हा जो खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे, हा मी खूप सोप्पा करून सांगू शकते तुम्हाला. लक्षात ठेवायचं, आज्ञा ह्या कंपल्सरी समोरच्या व्यक्तीलाच केलेल्या असतात. पण समोरच्या व्यक्तीला बोलत असताना आपण तिसऱ्या व्यक्तीला काहीतरी करू दे किंवा थांब थांब मला करू दे,
करणारा कर्ता जर या ठिकाणी वेगळा असेल, फर्स्ट पर्सन किंवा थर्ड पर्सन मधला, तर आपल्याला वाक्यामध्ये लेट हे एक मोडाल ऑक्झिलरी म्हणून वापरायचं आहे. लेट हे आपण मोडाल ऑक्झिलरी म्हणून वापरत असतो. आणि लेटचा वापर कसा करायचा? लेट जर आपण वाक्यात वापरलं असेल तर त्यानंतर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस वापरायची असते. लेट नंतर जो सब्जेक्ट येतो, जे नाउन असतं किंवा जे प्रोनाउन असतं, त्याची ऑब्जेक्टिव्ह केस आपल्याला वापरायची आहे. आता तुम्ही ज्यावेळेस लेट्स असं लिहिता, याची काय अर्थ असतात? लेट अस, हे अस जे आहे ही वी ची ऑब्जेक्टिव्ह केस आहे. मग लेट नंतर आता इथे 2 नियम महत्त्वाचे समजून घ्या. पहिली गोष्ट, 3 नियम आपण बघूयात. इम्परेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये समोरचा कर्ता जो आहे, आपण जो ज्याच्याशी बोलत आहे, हा नेहमी सेकंड पर्सनच असतो. पण जर आपण सेकंड पर्सनला सांगत असेल की फर्स्ट पर्सनला किंवा थर्ड पर्सनला कृती करू दे, थांब, त्याला हे करू दे, म्हणजे करणारी, ॲक्शन करणारी वेगळी दुसरी आहे, आज्ञा तर मी सेकंड पर्सनलाच दिलेली आहे. पण अशा वेळी जर आपल्याला दुसरा नियम काय सांगतो, फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सनला जर कृती करू दे असं सांगायचं असेल, त्याला आज्ञा द्यायची असेल, तर आपण त्या ठिकाणी लेटची वाक्यरचना करतो. लेट वाक्याच्या सुरुवातीला येतं. लेट जर वाक्याच्या सुरुवातीला आलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे लेट नंतर आपल्याला त्या नाउनची किंवा त्या प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस वापरायची आहे, तर ते सेंटेन्स करेक्ट होईल. ओके, लेट यू हेल्प हर. ठीक आहे, तर इथे बघा, लेट यू हेल्प हर, यात आपण यू हे एक सेकंड पर्सन प्रोनाउन वापरलंय. मग आपण इथे लेट यू हेल्प हर एवढं पूर्ण वाक्य वापरण्यापेक्षा हेल्प हर, मदत कर तिला, अशी आपण एक इम्पेरेटिव्ह आज्ञा दिलेली असते. पण जर थांब, मला तिला मदत करू दे, असं आपण जर म्हणायचं असेल तर आपण काय म्हणतो? लेट मी हेल्प यू. आलं लक्षात? इथे तुम्ही बघितलं तर मी ही आपण एक ऑब्जेक्टिव्ह केस वापरलेली आहे आय या प्रोनाउनसाठी. जनरली प्रोनाउन्सच असतात, लेट मी, लेट हर या पद्धतीने. पण जर नाउन वापरलं तर, म्हणजे फॉर एक्झाम्पल रोहितला हे करू दे, आपण काहीतरी टास्क करतोय, 5 जण आहेत आपण समजा ग्रुपमध्ये, आपण प्रत्येकाला काहीतरी टास्क डिवाइड केलेले आहेत, आणि एखादा टास्क आहे की जो आता कोणाला करायला द्यायचा बाबा, असा आपल्याला जर प्रश्न पडला, तर आपण त्याला म्हणू शकतो लेट रोहित डू दिस, लेट्स प्रगती डू दिस. म्हणजे आपण असं करूया की हे हिला करू दे, आपण असं करूया त्याला करू दे. सो लेट अस डू दिस, लेट्स डू वन थिंग, असं करूया. ओके, किंवा मग लेट रोहित हँडल दिस प्रोजेक्ट या पद्धतीने, किंवा मग लेट सोनाली वर्क ऑन दिस, म्हणजे आपण काय म्हणतो की हे तिला करू दे. ठीक आहे, आलं लक्षात? नाउनची इथे ऑब्जेक्टिव्ह केस जी आहे ही आपल्याला समजते का लेट शब्द वापरलाय, लेट नंतर ऑब्जेक्टिव्ह केस असते म्हणून. पण प्रोनाउन वापरताना खूपच काळजीपूर्वक वापरावे लागतात, कारण त्याच्या ज्या काही ऑब्जेक्टिव्ह केसेस आहेत ह्या वेगळ्या असतात. नाउनची, प्रॉपर नाउनची ऑब्जेक्टिव्ह केस हे तेच नाउन रिपीट होतं, तिथे केस बदलत नाही. त्याला काही ॲपॉस्ट्रोफी एस वगैरे लावायचं नसतं बरं का, फार जास्त डोकं लावायचं नाही. ठीक आहे, सो आपण आता थर्ड पर्सन आणि फर्स्ट पर्सनसाठी लेट या हेल्पिंग वर्बचा वापर करतो. आता हे हेल्पिंग वर्ब ॲक्च्युली मोडल ऑक्झिलरी सारखं काम करतं. ठीक आहे, या वाक्यरचना कशा असतात तर ऑब्जेक्टिव्ह केस वापरायची असते. फर्स्ट पर्सनसाठी आपल्याला आय आणि वी हे कर्ते असतात, आणि थर्ड पर्सनमध्ये ही, शी किंवा दे कर्ते असतात. आता इथे हे जे आपण कर्ते वापरलेले आहेत याची जी सेंटेन्सेस असतील, एक्झाम्पल बघूया. लेट्स स्टडी मूड ऑफ द सेंटेन्स. चला आपण आता याचा अभ्यास करूया असं आपण म्हणतो ना, म्हणजे इथे लेट्समध्ये काय आहे, चला आपण हे करूया. इथे आपण सगळ्यांना एका पद्धतीने, इथे बघा आता सजेशन टाईप किंवा काहीतरी काय म्हणायचं, आज्ञाच आहे, पण आपण सगळे मिळून करणार आहे या पद्धतीची ही आज्ञावजा एक सजेशन आहे. मग आता इथे लेट्स आपण फर्स्ट पर्सनसाठी काय वापरतो, अस. ठीक आहे, लेट हर स्पीक, थांब आता तिला बोलू दे असं आपण म्हणतो. सो लेट हर स्पीक, या ठिकाणी आपण हर ही, शी ची ऑब्जेक्टिव्ह केस वापरलेली आहे. शी हे प्रोनाउन आहे. आता आपण इथे काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, याचे
5-5 सेकंदामध्ये उत्तरं आली पाहिजेत. मला मूड सांगायचा आहे कुठला आणि जिथे शक्य आहे, जिथे सबटाइप्स आहेत ते डिटेलमध्ये सांगा. म्हणजे फक्त व्हर्बनी सुरुवात आहे म्हणून इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असं सांगू नका. एक्झॉर्टेशन आहे का एंट्रिटी आहे, रिक्वेस्ट, सजेशन या पद्धतीने पण आपल्याला कळलं पाहिजे. फर्स्ट सेंटेन्स आहे नेव्हर टॉक इल. हे काय असेल? हे असणार आहे एक्झॉर्टेशन. हे काय आहे? उपदेश. नेक्स्ट, परहॅप्स शी विल कम. इथे काय कोणतं सेंटेन्स आहे हे? इथे आपल्याला काय कळते? फॅक्ट आहे. ठीक आहे. परहॅप्स शी कम्स म्हणजे बहुतेक ती येईल, कदाचित ती येईल. कदाचित जरी म्हटलं, शक्यता जरी वर्तवली तरीही काहीतरी फॅक्ट समजलेली आहे. सो हा आहे आपल्यासाठी इंडिकेटिव्ह मूड. नेक्स्ट, माइंड युअर बिझनेस. यात काय असेल? आपण काय करतोय? कमांड देतोय. म्हणजे तू तुझं बघ. इथे थोडंसं दरडावून विचारलेलं आहे, सांगितलेलं आहे. ॲक्च्युली दरडावून बोलतो, ठामपणे बोलतो आपण, त्यावेळेस आपण कमांड ही इम्पेरेटिव्ह मूडमधली वाक्यरचना करतो. नेक्स्ट आहे गो देअर. व्हर्बनी वाक्याची सुरुवात झालेली आहे, इम्पेरेटिव्ह मूड आहे, योग्य आहे. मग इम्पेरेटिव्ह मूडमधला कुठला प्रकार आहे हा? आता इथे आपण कमांडच कन्सिडर करायचं, कारण आपण तिथे थोडंसं नाही का, जा तिकडे जा या पद्धतीने आपण एकदम काय म्हणायचं, ठामपणे सांगतो. त्यामुळे हे सुद्धा कमांडच आहे. दे डिडंट डू देअर ड्युटी वेल. इथे बघा, त्यांनी त्यांचं जे कर्तव्य आहे ते व्यवस्थित पूर्ण केलेलं नाही. सेंटेन्स निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणून तुम्ही तिथे निगेटिव्ह मूड असं लिहू शकत नाही. हे ॲक्च्युली इंडिकेटिव्ह मूडच आहे. इंडिकेटिव्ह मूडमध्ये आपल्याला इथं असं एक जनरल विधान दिलेलं दिसत आहे, म्हणून हा आहे इंडिकेटिव्ह मूड. नेक्स्ट आता आपण सबजंक्टिव्ह मूडला सुरुवात करूया. आय होप तुम्हाला हे जे काही आत्ता आपण 2 मूड बघितले, इंडिकेटिव्ह मूड आणि इम्पेरेटिव्ह मूड, हे समजले असतील. आता आपण सबजंक्टिव्ह मूडला सुरुवात करूयात. सबजंक्टिव्ह मूडचे काही 2 महत्त्वाचे नियम आहेत, ते आपल्याला खूप काळजीपूर्वक वापरावे लागतील. पहिली तर गोष्ट, अनरिअल पास्ट आपण असं म्हणतो सबजंक्टिव्ह मूडला, पण प्रत्येक वेळी वाक्यरचना सबजंक्टिव्ह मूडमध्ये असेल, पास्ट टेन्समध्ये असेल असं नसतं. प्रेझेंट सबजंक्टिव्ह हा सुद्धा एक प्रकार आहे. आत्तापर्यंत आयोगाने आपल्याला सबजंक्टिव्ह मूडवरती बरेच प्रश्न विचारलेले दिसतात आणि त्यात आपल्याला एकच हिंट मिळते की जर कुठल्याही कर्त्यासोबत वर वापरला आहे, अपुरी इच्छा आहे, तर आपण त्या ठिकाणी सबजंक्टिव्ह मूड लिहितो. पण जर प्रेझेंट सबजंक्टिव्ह मूड आला तर, आणि एक एक्झाम्पल आलेलं आहे. त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, प्रेझेंट सबजंक्टिव्ह का पास्ट सबजंक्टिव्ह असं जर ऑप्शन आयोगाने विचारला अगदी खोलात जाऊन, तर आपली तयारी झालेली असली पाहिजे. त्यामुळे आपण आता डिटेलमध्ये बघूयात की सबजंक्टिव्ह मूड मुळात असतो कशासाठी. बघा, कल्पना ज्या मनातील भावना किंवा आशा इच्छेच्या स्वरूपात असतात, किंवा त्या कल्पना किंवा भावना ज्या आहेत ह्या मनातील हेतू किंवा निश्चय दर्शवतात, त्यावेळी सबजंक्टिव्ह मूडमध्ये वाक्यरचना केलेली असते. महत्त्वाचे शब्द तुमच्या नोट्समध्ये हे आलेच पाहिजेत कंपल्सरी. इथे बघा, आशा आहे, इच्छा आहे, त्यानंतर आपण काय म्हणतो, निश्चय. एखादा आपण ठाम काहीतरी मत मांडणार असेल तेव्हा, किंवा मग आपण आणखीन एक शब्द असतो तो म्हणजे आता डिझायरला मराठीत काय म्हणतात बघा बरं. त्याचबरोबर हेतू. सो हेतू, आशा, इच्छा, निश्चय किंवा डिझायर या गोष्टींसाठी आपल्याला सबजंक्टिव्ह मूड वापरायचा आहे. सबजंक्टिव्ह मूडमध्ये 2 प्रकार होतात, प्रेझेंट सबजंक्टिव्ह आणि पास्ट सबजंक्टिव्ह. प्रेझेंट सबजंक्टिव्हमध्ये आपल्याला काही सिम्पल प्रेझेंट टेन्सची वाक्य असतात, पण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा एक जो खूप महत्त्वाचा नियम आहे, व्हर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा, तो या ठिकाणी फॉलो होत नाही. कारण लक्षात ठेवा, सबजंक्टिव्ह मूडची जी वाक्य आहेत ना, ही ॲक्च्युअल टेन्सची सेंटेन्सेसच्या रचना घेत नाहीत. मग यात 2 महत्त्वाचे नियम काय आहेत?
जर पास्ट असेल तर आपण आय सोबत वॉज वापरणार, म्हणजे सिंग्युलर कर्त्यांसोबत आपण वॉजचा वापर करतो, प्लुरल कर्त्यांसोबत आपण वरचा वापर करतो. पण सब्जंक्टिव्ह मूड तो नियम घेतो का? नाही. ती वाक्यरचना तो फॉलो करत नाही. त्या मूडमध्ये आपल्याला कर्ता कुठलाही असू दे, वर हेच हेल्पिंग वर्ब वापरावं लागतं. फाईन. दुसरा नियम, प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय करतो? सब्जेक्ट नंतर सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यरचनेत आपण काय करत असतो? थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यासोबत व्हर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लावतो. तर आता सब्जंक्टिव्ह मूड नॉर्मल वाक्यरचना घेत नाही, ते नियम फॉलो करत नाही, तर आपल्याला काय करावं लागेल? त्याच्या ऐवजी आता इथे आपल्याला व्हर्बला एस किंवा ईएस प्रत्यय न लावता सिम्पल प्रेझेंट टेन्स बनवायचा आहे. ओके. हे शब्द प्लीज लिहून घ्या बरं का. हेतू, आशा, इच्छा, निश्चय आणि डिझायर. त्यानंतर आता सब्जंक्टिव्ह मूडमध्ये प्रेझेंट सब्जंक्टिव्ह बघूयात आपण. परंपरेने चालत आलेल्या वाक्यात ज्या ट्रेडिशनल फ्रेजेस असतात, जिथे इच्छा किंवा आशा व्यक्त होते, त्या ठिकाणी आपल्याला प्रेझेंट सब्जंक्टिव्ह वापरायचा आहे. हेवन हेल्प हिम हू ट्राईज टू चेंज द सिस्टीम. आता हेवन हेल्प हिम म्हणजे आता लिटरली हेवनमध्ये स्वर्गातली लोक येऊन आपल्याला मदत करणार आहेत का? नाही. पण म्हणजे जे रियालिटी नाही आहे ते सांगण्यासाठी सब्जंक्टिव्ह मूड असतो. एकदम व्यवस्थित मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते. कुठलीही गोष्ट रियालिटीमध्ये नसते, कल्पनेतल्या गोष्टी असतात, त्या सब्जंक्टिव्ह मूडमध्ये असतात. हेवन हेल्प हिम म्हणजे ॲक्च्युली हेवनमधली लोक येऊन आम्हाला मदत करणार आहेत का? नाही. पण आपण काय म्हणतोय की या आणि मदत करा, म्हणजे असं इथे आता इथे तुम्ही बघा, विनवणी नाहीये, एंट्रिटी नाही. एंट्रिटीमध्ये काय असतं? आपल्याला काहीतरी आपण खूप काय म्हणायचं त्याला, प्रेमाने किंवा दयेने आपण आपल्यावर दया करा, सिंपती दाखवा, या पद्धतीने आपण म्हणतो. आणि इथे बघा, हेवन हेल्प हिम म्हणजे या स्वर्गातल्या लोकांनी आम्हाला मदत केली पाहिजे किंवा देवानी स्वर्गाने आम्हाला मदत करा असं जे म्हणतोय, इथे त्याला मदत करा आपण जे म्हणतोय, इथे आशा व्यक्त करतोय आपण. इथे ही विनवणी नाही. या आणि मदत करा म्हणतच नाहीये आपण, म्हणजे देवा माझ्या पाठीशी उभा राहा. यात आपण देवाला याचना करतो की देवा मला तुझी साथ हवी आहे. तिथे ती एंट्रिटी झाली. या ठिकाणी इथे एंट्रिटी नसते. सब्जंक्टिव्ह मूडमध्ये सगळ्या गोष्टी ह्या काल्पनिक असतात. हे चुकून आज्ञार्थी वाक्य झाले, इथे असं नाही पाहिजे. काल्पनिक वाक्य असतात ही सब्जंक्टिव्ह मूडमध्ये. सेंटेन्स आहे, हेवन हेल्प हिम हू ट्राईज टू चेंज द सिस्टीम. म्हणजे जो सिस्टीम चेंज करण्यासाठी प्रयत्न करणार आहे ना, त्याला देवानी मदत करावी किंवा असं असं कर बाबा देवा. मग इथे तुम्ही ॲक्च्युअलमध्ये सिंपती मागत नाहीये, दया मागत नाहीये. तिथे तुम्ही एक असं म्हणतात ना, आशा व्यक्त करतो की बाबा सगळं चांगलं होऊ दे, ह्याला काही त्रास नको होऊ दे. या आशा व्यक्त करणाऱ्याला, त्या वाक्याला आपण प्रेझेंट सब्जंक्टिव्ह म्हणतो. ठीक आहे. आता इथे मी मगाशी जो नियम सांगितला प्रेझेंट टेन्स बद्दल, बरोबर. प्रेझेंट टेन्सची जी वाक्यरचना असते त्यात आपण व्हर्बला एस प्रत्यय लावतो, जर आपल्यासाठी करता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर. इथे बघितलं तर हेवन हे आपल्यासाठी थर्ड पर्सन सिंग्युलर राहणार आहे. मग तरी सुद्धा हेल्प नंतर आपण एस प्रत्यय जोडलेला आहे का? नाही. हेवन हेल्प्स हिम असं जर म्हटलं तर ॲक्च्युली स्वर्गातली लोक काही येऊन मदत करत नाही आहेत, फॅक्ट नाही आहे, जनरल ट्रूथ नाही आहे सिम्पल प्रेझेंटमध्ये लिहायला. म्हणून आपण इथे कल्पनेतल्या गोष्टीला इथे एस प्रत्यय न लावता हेवन हेल्प हिम असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. इथे ही आज्ञाच नाही आहे मुळात. आपल्याला काय वाटतं की आपण हेल्प हिम म्हणजे आज्ञा दिली, इम्परेटिव्ह झालं, असं नाही आहे. करतात, जे प्रयत्न करतात त्यांना आपण म्हणतो ना, ज्यांना जे प्रयत्न करतात त्यांना बरोबर यश मिळतं किंवा त्यांना साथ मिळते दैवाची, असं जे आपण म्हणत असतो त्या पद्धतीने हे लक्षात आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. हेवन हेल्प हिम हे आपल्यासाठी इम्परेटिव्ह मूडच नाही आहे मुळात. इथे आपण एस प्रत्यय जोडलेला नाही. एखाद्या गंभीर गोष्टीचा परिणाम होऊन त्या व्यक्तीला त्रास होऊ नये अशी इच्छा व्यक्त करताना देखील याचा वापर होतो. म्हणजे कधीतरी आपल्याला काहीतरी वाईट ऐकायला मिळतं की बाबा अशा अशा ठिकाणी ॲक्सिडेंट झाला असेल. आता मला हा एक सुचलं म्हणून मी फक्त आत्ता सांगते ऑन द स्पॉट. अजित पवारांचं जेव्हा आपल्याला समजलं होतं की ॲक्सिडेंट झाला किंवा काय, तेव्हा आपण काय म्हणतो की बाबा असावेत बाबा ते जिवंत, त्यांना काही होऊ नये. मग इथे त्या व्यक्तीला काही होऊ नये असं आपण म्हणतोय. मग आता देवाला म्हणजे गॉड सेव्ह हिम असं आपण म्हणतो. गॉड हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, ठीक आहे, पण तरीही आपण काय म्हणतो, गॉड सेव्ह हिम. मग इथे सेव्ज असं नाही आहे.
म्हणजे आपण एस प्रत्यय जोडलेला नाही, जरी थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तरीही. ओके. आणि हे जर आपण म्हटलं ओ गॉड सेव्ह हिम, तर हे जे आहे ओ गॉड सेव्ह हिम, हे मात्र आता एंट्रिटीमध्ये गेलेलं आहे. इथे मी याचना करत आहे, देवा प्लीज त्याला वाचव. असं तुम्हाला हे मूड जे आहेत ना, हे जोपर्यंत तुम्ही स्वतःहून वाक्यरचना करत नाही तोपर्यंत थोडेसे कन्फ्युजिंग वाटू शकतात, पण मी जितकं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगत आहे. ओके. आता हे प्रेझेंट सब्जेक्टिव्हमध्ये मी जो सांगितला रूल तो महत्त्वाचा. थर्ड पर्सन सिंग्युलर करता असेल तर व्हर्बला आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये एस किंवा ES प्रत्यय जोडत असतो. ठीक आहे, प्रेझेंट टेन्समध्ये सिम्पल असेल तर. पण आता आपल्याला हा जो रूल आहे, हा रूल फॉलो करायचा नाही सब्जेक्टिव्ह मूडमध्ये, जर प्रेझेंट सब्जेक्टिव्ह असेल तर. ओके. व्हर्बला एस किंवा प्रत्यय, आता एस किंवा ES प्रत्यय जोडायचं नाही. गॉड ब्लेस यू, इथे आपण इच्छा व्यक्त करतोय, भावना व्यक्त करतोय. आता देव म्हणजे देव तुझं भलं करो, देव तुझं कल्याण करो. आता आपण एवढे मोठे आहोत का की इम्पेरेटिव्ह मूडमध्ये आशीर्वाद येत नाही, तर देव तुझं भलं करो, देव तुझं कल्याण करो हा आशीर्वाद झाला. आपण एखाद्याबद्दल इच्छा व्यक्त केली, ते सब्जेक्टिव्ह मूडमध्ये येतं, तिथे इम्पेरेटिव्ह मूड नाही. ओके. आणि इथे तुम्ही बघितलं तर जरी थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तरी आपण गॉड ब्लेसेस यू म्हणत नाही आहे, ते आपण सब्जेक्टिव्ह मूडमध्ये असल्यामुळे जो SESचा रूल आहे तो इथे फॉलो होत नाही. नेक्स्ट आहे प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मूडमध्ये. एक आता हा थोडासा ट्रिकी पार्ट आहे, लक्षात ठेवा. एखाद्या परिस्थितीत आपला निर्णय किंवा तीव्र इच्छा किंवा मत व्यक्त करण्यासाठी वर्तमान काळात या व्हर्बचा वापर होतो. इथे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की जर सुप्रीम कोर्टाचे असतील आदेश, कलेक्टरचे आदेश असतात, किंवा मग एखाद्या काय म्हणू शकतो आपण, कोर्टाचे कुठले तरी निर्णय असतात, मग त्याच्यावरती आपण म्हणतो की हे असं असं व्हायला पाहिजे, गव्हर्नमेंटनी काहीतरी केलं पाहिजे. इथे आपण काय सांगतोय की अशी रियालिटी नाहीये, असं होत नाहीये, पण हे असं झालं पाहिजे, इच्छा व्यक्त करतोय आपण. असं झालं तर हे व्हायला पाहिजे असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस तो सब्जेक्टिव्ह मूडमध्ये जातो. एक्झाम्पल बघा, इट इज इम्पॉर्टंट दॅट ऑल द एव्हिडन्सेस बी कलेक्टेड फर्स्ट. म्हणजे आता इथे रियालिटी काय आहे, एव्हिडन्सेस कलेक्ट केलेले नाहीत, पण हे महत्त्वाचं आहे, हे करणं महत्त्वाचं आहे की आता एव्हिडन्सेस कलेक्ट करा. इथे इट इज इम्पॉर्टंट एव्हिडन्सेस शुड बी कलेक्टेड न म्हणता आपण काय म्हणतोय, एव्हिडन्सेस बी कलेक्टेड. इथे आपण व्हर्बच्या फर्स्ट फॉर्ममध्ये बी हे व्हर्ब वापरलेलं असतं. किंवा आणखीन एक एक्झाम्पल बघूयात आपण. द सुप्रीम कोर्ट डिक्रीड दॅट CBI टीम टेक ओव्हर द फर्दर इन्व्हेस्टिगेशन. आता आपण काय म्हणतोय की इथे बघा ठाम मत मांडलेलं आहे कोर्टाने. ठाम मत काय मांडलेलं आहे की CBI टीम आता इथून पुढचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते आता हातात घेईल. इथून पुढची सूत्र ह्या टीमनी हातात घेतलेली असतील. मग इथे आपण त्यांना ठाम मत मांडलेलं आहे की हे असं असं करायचंय. ही अजूनपर्यंत रियालिटी नाहीये, पण हे आता केलं पाहिजे असं सांगत असताना टेक हे जे व्हर्ब आहे हे आपण सिम्पल प्रेझेंटमध्ये V1 मध्ये वापरलेलं आहे. ओके. आणि हे झालं आपल्यासाठी प्रेझेंट सब्जेक्टिव्ह. फाईन. नेक्स्ट बघूयात आता आपण पास्ट सब्जेक्टिव्ह. पास्ट सब्जेक्टिव्ह ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या वस्तुस्थितीला धरून नसतात. वस्तुस्थितीच्या पूर्णपणे विरुद्ध असलेली इच्छा असते ही, आणि इथे मात्र आपल्याला कुठल्याही पद्धतीने खरेपणात ती गोष्ट उतरणारी नसते. त्याला म्हणायचं पास्ट सब्जेक्टिव्ह. पास्ट सब्जेक्टिव्हमध्ये विश असते, होप असते, किंवा मग आपण जे मराठीत हिंदीत आपण म्हणतो ना काश मेरे पास ये होता, ते जे काश आहे तिथे आपली अपुरी इच्छा आहे. ठीक आहे. अर्धवट किंवा अपुरी इच्छा जी आहे ती व्यक्त करताना देखील, म्हणजे हे रियालिटीमध्ये असं घडलं नाही बुवा, असं व्हायला पाहिजे होतं पण ते झालं नाही असं म्हणत असताना आपण कल्पनेतल्या गोष्टीसाठी, रियालिटीसाठी सुद्धा सब्जेक्टिव्ह मूडचा वापर करत, सब्जेक्टिव्ह मूड रियालिटी नसलेल्या गोष्टींसाठी वापरतात. एक्झाम्पल आहे आय विश आय वर द प्राईम मिनिस्टर. आता शाळेत आपल्याला हे निबंध लेखनामध्ये एसे रायटिंगमध्ये प्रश्न असायचे, मी पंतप्रधान झालो तर, मी पक्षी झालो तर, मी सायंटिस्ट किंवा मी ॲस्ट्रॉनॉट झालो तर. मग असं झाल्यावर तुम्ही काय करणार,
हे आपल्याला एक कल्पना मांडायची होती आणि तेव्हा इथे तुम्ही बघितलं तर आय सोबत आपण वर हे हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे. मी आहे का प्राईम मिनिस्टर? नाही. रियालिटी आहे का? नाही. ही जस्ट एक कल्पना आहे, थॉट आहे. बरं बरं वाटायला, छान छान वाटायला आहे हे. सो इफ आय वर, आता आपण म्हणतो ना, मी जर तुझ्या जागी असलो असतो तर मी हे नसतं केलं. सो इफ आय वर यू, मी तू असणार नाही, म्हणजे आपण काय एक्सचेंज करू शकत नाही सोल्स आपले, पण आपण काय म्हणतोय, मी जर असं असतं ना तर मी हे केलं असतं. सो तिथे त्या सिच्युएशनमध्ये मी काय केलं असतं, बघा तुम्ही भूतकाळच आपण सांगतोय ना, त्यासाठी सुद्धा आपण वर हेच हेल्पिंग वर्ब वापरलेलं असतं. वर हे हेल्पिंग वर्ब सगळ्याच कर्त्यांसोबत येतं. त्यानंतर पास्ट सब्जंक्टिव्हमध्ये आता इफ, ॲज इफ, ॲज दो ही कंजंक्शन किंवा या फ्रेजेस वापरून जी वाक्य केलेली असतात ह्या कधीही शक्य नसणाऱ्या कल्पनांसाठी असतात. म्हणजे आपण म्हणतो ना, आता 2 प्रकार असतात. जसं की आपण ज्यावेळेस जसं की म्हणतो त्यावेळेस पुढे त्याची उदाहरणं दिली तर ते आपण नेमली या अर्थाने वापरतो. नेमली किंवा म्हणजे जसं की म्हणून आपण पुढे ॲक्च्युअल रियालिटीमधली एक्झाम्पल सुद्धा देत असतो. पण मराठीमध्ये आपण काय म्हणतो, आता एक एक्झाम्पल बघूयात. तो असा वागतो जसं काही तोच बॉस आहे. मग आता तो बॉस आहे का? नाही. पण तो तसा वागतोय. मग इथे इफ, ॲज इफ किंवा ॲज दो वापरायचं आणि करता कुठलाही असू दे, वर हेच हेल्पिंग वर्ब वापरायचं. इथे बघा एक्झाम्पल, ही बिहेव्स ॲज इफ ही वर द सीईओ ऑफ द कंपनी. तो असा काही वागतोय जणू काही तो सीईओच आहे. तो नाहीये. इट इज नॉट रियालिटी. पण तरीही आपण तो असं वागतोय, त्याचं बिहेवियर बघा कसं चुकतंय. आपण इथे एक नकारात्मक वाक्य बोलत आहोत, पण तरीही तिथे कुठेही निगेटिव्ह सेंटेन्स नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट आता खूप महत्त्वाचं रूल आहे. अनरिअल पास्ट जे आहे त्याच्यामध्ये मेन्शन करत असताना आपल्याला हेल्पिंग वर्ब जे आहे ते वरच वापरायचं आहे. इथे तुम्ही लिहू शकता सेपरेट, आय वर, वी वर. म्हणजे इथे प्लुरल असू देत किंवा सिंग्युलर असू देत, वर हेच हेल्पिंग वर्ब आपण वापरतोय. यू सिंग्युलर किंवा प्लुरल दोन्हीसाठी ॲक्च्युली असंही वरचाच वापर होत असतो. त्यानंतर ही, शी, इट नसतं शक्यतो, पण आपण तरी जर असेल एखादं सेंटेन्स तर दे, या थर्ड पर्सनसाठी सुद्धा आपल्याला वर हेच वापरायचं असतं. ठीक आहे. इट जर एखादा मूल म्हणजे अनआयडेंटिफाईड जेंडर जर असेल, मूल, बेबी, त्याच्यात मुलगा आहे का मुलगी हे समजत नसेल तर, किंवा मग एखादा प्राणी, पाळीव प्राणी वगैरे जर असेल तर त्याच्याबद्दल आपण बोलत असताना सुद्धा या पद्धतीने इटचा वापर करून पुढे सब्जंक्टिव्ह मोडमध्ये एखादं सेंटेन्स रेफरन्ससाठी येऊ शकतं. ठीक आहे. सो हा खूप महत्त्वाचा नियम आहे, लक्षात ठेवायचा. वर पाहिजे हेल्पिंग वर्ब. त्यानंतर आता सब्जंक्टिव्ह मूडमध्ये पण 2 प्रकार बघितले आपण, प्रेझेंट सब्जंक्टिव्ह, पास्ट सब्जंक्टिव्ह. आता पास्ट सब्जंक्टिव्हमध्ये सुद्धा ॲक्च्युली 3 सबटाईप असतात. पहिला तो 4 सबटाईप. पहिला इच्छा व्यक्त करत असताना, पण ती कल्पनेत कधीही उतरणार नसते. म्हणजे जसं की मी पक्षी झालो तर, मी ॲस्ट्रॉनॉट झालो तर, या पद्धतीने. नंतर दुसरं काय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ॲज इफ, ॲज दो किंवा इफ यात असं काही वागतो की, म्हणजे जसं की असं आपण म्हणतो, पण तो ॲक्च्युली रियालिटीमध्ये जे कोणी आपण ज्याच्याबद्दल बोलतोय तो ॲक्च्युलीमध्ये तिथे त्या पदावरती नसतो किंवा त्या लायकीचं नसतो, पण तरीही आपण त्याला तसं वागतोय म्हणून दाखवतोय. सो त्याच्या त्या कॅपॅसिटीपेक्षा तो थोडासा ओव्हर स्मार्ट असतो. त्यावेळेस आपण ॲज इफ, इफ किंवा ॲज दो वापरतो आणि तिथे आपण वर हे हेल्पिंग वर्ब वापरतो. हा झाला दुसरा पार्ट. तिसरा पार्ट आहे इट इज टाईमची वाक्य आणि चौथा पार्ट आहे वुड रादर. ठीक आहे. आता इट इज टाईम आपल्याला काय वाटतं की हीच ती वेळ, पण असं नसतं. इट इज टाईम म्हणजे आत्तापर्यंत रियालिटीमध्ये ही गोष्ट घडलेली नाही, बरोबर. कल्पना करायची आहे की आत्ता हीच ती वेळ आहे की तू हे केलं पाहिजे. मग केलं पाहिजे म्हणत असताना आपल्याला या ठिकाणी इट इज टाईम हे वापरावं. बघा, इट इज टाईमनी आपण ज्यावेळेस वाक्यरचना केलेली असते त्यानंतर आपल्याला सब्जंक्टिव्ह मधला पास्ट सब्जंक्टिव्ह वापरायचा असतो. पास्ट सब्जंक्टिव्ह का वापरायचा असतो आपल्याला, दिसतंय का तुम्हाला?
ओके, सो हे पास्ट सब्जंक्टिव्ह आपण का वापरतोय, कशासाठी वापरतोय, तर आपल्याला या सेंटेन्समध्ये इट इज टाइम जे आपण वापरलेलं आहे, इथे आत्तापर्यंत तर असं झालं नाहीये, पण आता इथून पुढे हे केलं पाहिजे असं म्हणतोय बघा आपण, केलं पाहिजे. कर नाही सांगत आहे, केलं पाहिजे, झालं पाहिजे, आत्तापर्यंत अभ्यास केलेला पाहिजे होता, या पद्धतीने आपण इथे अपुरी इच्छा व्यक्त करत आहोत, अर्धवट राहिलेली कृती करत आहोत. त्यामुळे इच्छा, अपेक्षा, डिझायर व्यक्त करत असताना आपण या ठिकाणी सब्जंक्टिव्ह मूडचा पास्ट फॉर्म वापरलेला असतो. इथे तुम्ही बघितलं तर इट इज टाइम यू स्टडी. इट इज टाइम यू स्टडीड असं म्हणायचं आहे आपल्याला. स्टडीड बघा तुम्ही इथे V2 मध्ये आपण वापरलेला आहे. सब्जंक्टिव्ह मूड हा सगळा V2 मध्येच असतो. वॉज वर जे आपण वापरतोय ते सुद्धा ॲक्च्युली बीचे पास्ट टेन्स मधले V2 फॉर्म आहेत. आपण ते वॉज वर हे हेल्पिंग वर्ब म्हणून नाही वापरत, ते आपण मेन वर्ब म्हणून वापरतो. आणि ते काय आहेत सगळे, वर्बचे सेकंड फॉर्म. बी, वॉज, बीन असं असतं. वॉज हे आपण सिंग्युलर कर्त्यांसाठी वापरतो, पण आपला नियम असं सांगतो की सब्जंक्टिव्ह मूडमध्ये वर वापरायचे, त्यामुळे बी, वर, बीन असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. तो V2 मध्ये सगळ्या सब्जंक्टिव्ह मूडच्या वाक्यरचना असतात. इट इज टाइम नंतर कॉमा आला पाहिजे आणि त्यानंतर जे वाक्य आहे त्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स आला पाहिजे. इट इज टाइम म्हणजे ही ती वेळ असं नाही, आत्तापर्यंत हे करायला पाहिजे होतं, जे झालं नाही आता कर. इथे तुम्ही पास्ट मधली कल्पना, जी अपुरी राहिलेली इच्छा आहे ती व्यक्त करता. ठीक आहे, सो इट इज टाइम या पद्धतीने ही वाक्यरचना असते. आणि आता नंतर आहे वुड रादर. आता वुड रादरचं थोडंसं समजायला अवघड आहे, पण आपल्याला या पद्धतीच्या वाक्यरचना करायच्या आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे, वुड रादर. आता वुड रादर मध्ये काय असतं, इथे आपण प्रेफरन्स दिलेला असतो. प्रेफरन्स म्हणजे काय, असं केलं तर बरं होईल. आपण मराठीत जे बरं होईल म्हणतो ना, मग आता इंग्लिशमध्ये आपल्याला त्याच्यासाठी काय म्हणायचंय, वुड रादर म्हणायचंय. इथे पण बघा, तो डॉक्टर झाला असता तर बरं झालं असतं, हे जे वाक्य आहे. आता तू डॉक्टर झाला असता तर बरं झालं असतं. आपण इथे एखादी भूतकाळातली गोष्ट दाखवल्यासारखंच वाक्य मराठीत सुद्धा वापरतोय. सो हे जे बरं झालं असतं जे असतं ना मराठीमध्ये, ते आपल्याला वुड रादर म्हणून वापरायचं. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट इथे प्रेफरन्स कसा असेल, म्हणजे आता समजा एखादा मला म्हणत असेल की मी कुठेतरी गेली आहे आणि मी विचारलं समजा की मी कार्ड पेमेंट करू का कॅश पेमेंट करू, मग ते मला नाही, आपण कॅश पेमेंट केलं तर बरं होईल असं ते म्हणतात. हे जे बरं होईल, बरं झालं असतं, या पद्धतीच्या वाक्यांसाठी वुड रादर वापरायचं असतं. आणि वुड रादरचा नियम काय आहे, आता इट इज टाइमचा नियम लक्षात ठेवा. इट इज टाइम नंतर आपण सब्जेक्ट वापरतो आणि नंतर आपण या ठिकाणी सब्जंक्टिव्ह मूड वापरतो. ठीक आहे, वुड रादर नंतर काय असतं, वुड रादरच्या सेंटेन्सेसमध्ये वुड रादर सोबत आपण सब्जेक्ट वापरतो. आता वाक्यात दोन सब्जेक्ट असतात. जो बोलतोय तो, म्हणजे मला हे असं असं केलं तर बरं होईल, हा म्हणणारा मी हा एक कर्ता झाला. आणि तू कृती कर, सो कृती करणारा वेगळा, असे दोन कर्ते असतात. मी एक्झाम्पल सहित तुम्हाला समजवते, पण सुरुवातीला हे लक्षात ठेवा. सब्जेक्ट असतो वाक्याच्या सुरुवातीला, बोलणारा, त्यानंतर वुड रादर वापरतात, त्यानंतर मग जो दुसरा सब्जेक्ट आहे तो वापरायचा असतो, आणि मग आपण सब्जंक्टिव्ह मूडसाठी या ठिकाणी सिंपल पास्ट वापरलेला असतो. ठीक आहे, एक्झाम्पल बघा. आय वुड रादर पेड यू कॅश. आता इथे हा जो इथे सिंपल पास्ट वापरून नंतरही आपण सब्जेक्ट वापरलेला असू शकतो. हे दोन्ही पद्धतीने करेक्ट आहे. हा, पण वाक्याचा अर्थ काय आहे बघा. आय वुड रादर यू पेड कॅश. आय वुड रादर यू पेड कॅश. असं का होतंय आज, ठीक आहे. सेकंड सब्जेक्ट असतो इथे, आय वुड रादर यू पेड कॅश. आता इथे मी हे पसंत करेन, काय पसंत करेन, तुम्ही मला कॅश दिली तर ते मला जास्त आवडतंय, किंवा मला हे असं बरं होईल,
सो इथे तुम्ही बघा वुड रादरच्या सेंटेन्सेसमध्ये हा सब्जंक्टिव्ह मूडच असतो. मी तुम्हाला 2-3 मराठी वाक्य सांगितली की बरं झालं, बरं होईल, ह्या पद्धतीचं आपण म्हणजे एक प्रकारचं मत मांडतोय. ठीक आहे, आपलं मत मांडतोय आपण, पण त्यात पण आपण थोडंसं एक प्रेफरन्स देतोय. मला हे करायला जास्त आवडेल असं आपण म्हणतो. रादरचा वापर कधी करत असतो आपण, ह्याच्यापेक्षा हे प्रेफरन्ससाठी रादरचा वापर होतो. पण आपण या ठिकाणी फक्त रादर नाही वापरत आहे, आपण वुड रादर वापरतोय, म्हणून तो सब्जंक्टिव्हमध्ये जातो. पास्ट टेन्स येतं ना इथे वुडमध्ये, सब्जंक्टिव्ह पास्ट येतं या ठिकाणी, सो हे वुड रादर झालं. ठीक आहे. त्यानंतर आय वुड रादर यू बिकम अ डॉक्टर. समजा एखाद्या मुलाला त्याची आई म्हटली आय वुड रादर यू became a doctor. इथे प्लीज लक्ष देऊन बघा, बोलणारी व्यक्ती हा सिंगल फर्स्ट सब्जेक्ट झाला आपल्यासाठी. बोलणारी व्यक्ती म्हणते की तो डॉक्टर झाला असता तर बरं झालं असतं. हे एवढं मोठं वाक्य आपण इंग्लिशमध्ये लिहित नाही. इफ यू हॅड बिकम डॉक्टर इट वुड हॅव बीन बेटर, असं वाक्य नसतं. आय वुड रादर यू बिकेम अ डॉक्टर असं असायला पाहिजे. इथे आय वापरलं आपण, वुड रादर वापरलं, इथे सब्जंक्टिव्ह पास्ट झाला. जे आपण लांबलचक सेंटेन्स बनवणार होतो ते इथे वुड रादर या 2 शब्दात येऊन गेलं. त्यानंतर जो सेकंड सब्जेक्ट आहे, कोणाकडून आपण अपेक्षा करतोय तो सेकंड सब्जेक्ट इथे लिहायचा. त्यानंतर इथे बघा सब्जंक्टिव्ह पास्ट वापरलाय आपण, म्हणजेच काय पास्ट सिम्पल पास्ट वापरलाय. बिकम, बिकेम, बिकम, केम, कम, केम, सॉरी कम, केम, कम, असे जे व्हीचे फॉर्म्स असतात ना, वर्बचे फॉर्म, कम V1 झालं, केम V2 झालं आणि परत कम हे V3 झालं. बिकम म्हणायचं असेल तर आपण बिकम, बिकेम आणि बिकम असंच वापरतो. हे झालं V2. इथे तुम्हाला बघायचंय वुड रादर नंतर पास्ट टेन्स आलाय का, V2 आलाय का, हे करेक्ट आहे. ठीक आहे. सो प्लीज लक्ष देऊन बघा. ज्या स्लाइड्स आहेत त्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करायचं काम करून देते. फक्त इट इज टाईम, इट इज टाईम अशी पूर्ण फ्रेज असायला पाहिजे. त्या वाक्यात सब्जेक्टचा जो सेंटेन्स असेल त्यानंतर सब्जंक्टिव्ह मूडमध्ये V2ची वाक्यरचना पाहिजे. आणि वुड रादरच्या सेंटेन्सेसमध्ये सुद्धा प्रेफरन्स असेल किंवा अपुरी इच्छा व्यक्त करण्यासाठी असेल किंवा असं झालं असतं तर बरं झालं असतं असं म्हणताना आपण सब्जंक्टिव्ह मूडचा वापर करतो. ठीक आहे. जे काही एक स्लाइड होती ज्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघणार होतो ते मी तुम्हाला होमवर्कसाठी प्रोव्हाइड करते. त्याचे एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. आता नंतर आपण वर्ब हा टॉपिक सुरू करतोय. वर्ब सोबत आपण व्होकॅब्युलरीचा देखील अभ्यास करूयात. थँक्यू.